दरम्यान आत्ताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे राहुल गांधी सर्व खासदारांसोबत राजघाटाकडे रवाना झालेले आहेत। राहुल गांधींची इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत सुरू असलेली बैठक संपलेली आणि या सगळ्या खासदारांना घेऊन राहुल गांधी आता राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। गांधी स्मृती भवनाच्या दिशेने राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे सर्व खासदार या 3 बसेसमध्ये बसून रवाना झालेत। ही दृश्य आपण पाहतो। ज्यावेळेला बैठक संपली त्यानंतर सर्व खासदार या बसमध्ये बसून आता राजघाटकडे रवाना झाले। तिथं कॅन्डल मार्च करण्याचा या विरोधी खासदारांचा इरादा आहे आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी आणि प्रियंका गांधी करणार आहेत। दोघेही आता या सगळ्या खासदारांसमवेत या बसेसमधून राजघाटच्या दिशेने रवाना झालेत। आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी यांच्या निवासस्थानामधली बैठक संपलेली आहे। घटनाएं जो पिछले दिनों में हुई, जो अराजकता पिछले दिनों में हुई है, उसके लिए हमारी न्याय की जो लड़ाई है, संघर्ष है, उसको हम जारी रखेंगे। उम्मीद है आपको कि पुलिस आपको इजाजत देगी, क्योंकि दोनों तरफ हम देख रहे हैं रास्ते के। देखिए, ये पुलिस का दोष नहीं है, ये दोष है भारत की सरकार का, नरेंद्र मोदी सरकार का, जो हर तरह के शांतिपूर्ण कार्रवाई पर बंधन लगाने का प्रयास कर रहे हैं। शुक्रिया। तो देख मुकुल जी, हमसे बात करने के लिए हम देखिए तमाम जो सांसद हैं इंडिया गठबंधन के, वो बस की तरफ बढ़ रहे हैं जिस बस में राहुल गांधी और प्रियंका गांधी हैं, और बाकी इस तरीके के 2 और बसें हैं, और सभी बस में जब सांसद बैठ जाएंगे इसके बाद ये बसें रवाना होंगी गांधी स्मृति के लिए। 30 जनवरी मार्ग पर यह जगह यहां से तकरीबन 1 से 1.5 किलोमीटर की दूरी पर है, बशर्ते कि जाने दिया जाए। सड़क पर जबरदस्त गहमा गहमी है। प्रशांत जी, जरा कैमरे को पैन कर। राहुल गांधींच्या घरासमोरची ही दृश्य आपण पाहतो। राहुल गांधी सर्व खासदारांसमवेत आता राजघाटाकडे रवाना होत आहेत, गांधी स्मृती भवनाकडे रवाना होत आहेत। ऐसे में ये सांसद जो है वो वहां तक जा पाएंगे या नहीं, इसको लेकर सवालिया निशान है। लेकिन फिलहाल अपनी तरफ से ये जो पूरा मुद्दा है छात्रों का, पेपर लीक के बाद जिस तरीके से छात्रों का प्रदर्शन हुआ, कांग्रेस ये दिखाने की कोशिश कर रही है, इंडिया गठबंधन ये दिखाने की कोशिश कर रहा है कि वो छात्रों के साथ है, और यही वजह है कि छात्रों ने मोर्चा खोला हुआ है जंतर मंतर पर। और दूसरी तरफ कांग्रेस की अगुवाई में इंडिया गठबंधन ने संसद से लेकर के सड़क तक सरकार के खिलाफ हल्ला बोला हुआ है। 2 दिन पहले प्रधानमंत्री के आवास पर यही समय था, इसी समय में धरने पर बैठे थे, और आज एक बार फिर राहुल गांधी के आवास से ये लोग मार्च करना चाह रहे हैं, कूच करना चाह रहे हैं गांधी स्मृति तक। पहले राजघाट अजीब का गलत अभी जाए यार, देश हमारा है। ये कायर अपने बैठ के पुलिस को बुला के हमें डरा रहे। हमारे इसमें डर नहीं है, हम जहां मर्जी जाएं में जाएंगे। अजीब का गला से तार हटाओ। और ये देश जो गांधी जी ने रचा था। अभी वहाँ पे जाके हम लोग अपना जो वहीं बैठेंगे आप लोग, अभी वहीं बैठने का फैसला हुआ है। अच्छा, और जी 30 जनवरी गांधी स्मृति जा रहे हैं आप लोग, क्या वहीं बैठेंगे आप सभी लोग? तानाशाही सरकार को उखाड़ फेंकने के लिए जा रहे हैं। लेकिन क्या वहाँ बैठेंगे बिना इस्तीफा का? कोई स्वीकार नहीं है आप लोगों को? आप चलिए, आपको सब कुछ पता चलेगा। थोड़े इंतजार का मजा लीजिए, बारिश होने दीजिए, तूफान आने दीजिए, उससे क्या फर्क पड़ता है। पूरे देश में छात्रों ने तैयार हुए, निकल पड़े। अब आगे जाके देखेंगे कि ये सरकार क्या करेगी। क्या बातें क्या हुई अंदर? राहुल गांधी ने और बाकी नेताओं ने क्या बातें रखी? हमें बात करने की जरूरत ही नहीं है भाई। इतने दिनों से जो चल रही है वो दिल से दिल बात कर रही है, लफ्ज की जरूरत नहीं है। सारे इंडिया ब्लॉक यही है, ये नौजवान बच्चे यही हैं, ये देश हमारा है और हम एक साथ हैं। आप लोग गांधी स्मृति तक जाना चाह रहे हैं, वहाँ पर कैंडल मार्च करने वाले हैं। देखे इनको गांधी समझ में आए तो। मैम, तो रेणुका चौधरी को आपने सुना, सब लोग ये सभी जो नेता हैं ये सभी इकट्ठे हुए थे राहुल गांधी के आवास पर, और वहां पर तमाम सारे इंडिया गठबंधन के तकरीबन सांसद जो है उनको न्योता दिया गया था, वो सब पहुंचे। तकरीबन 1 घंटे ये बैठक चली। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। ये लड़ाई अहिंसक और गांधीवादी होगी। इनकलाब जिंदाबाद। ये है क्या? गांधी जी के पास किस लिए? किस लिए? ये किस लिए? सर, कहाँ तक जाने का आप लोग का आह्वान है? जहाँ तक जा सकते हैं वहाँ तक जाएंगे।
राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आलं होतं ताब्यात घेऊन. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी सरकारला आव्हान दिलेलं आहे. सर्व खासदारांना घेऊन ते राजघाटाच्या दिशेनं रवाना होतानाचे दृश्य आपण पाहतोय. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. राम, एक प्रकारे वेगळा पेच आता विरोधकांनी निर्माण करण्याचं ठरवलेलं दिसतंय. शांततापूर्ण मार्गानं कॅन्डल मार्च काढण्याचं नियोजन केलं जातंय. कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाणार आहे? बिलकुल, एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी जी आहे ती राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्याचं चंग बांधलेलं आहे आणि म्हणूनच सर्व खासदार एकत्र बोलवण्यात आलं होतं. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सर्वांना बोलवण्यात आलं आणि मग एका बसमध्ये बसून आता ते राजघाटाच्या दिशेने निघालेले आहेत आणि राजघाट इथे जाऊन तिथे आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते. की किती वेळाचं आंदोलन असणार आहे त्या अद्याप जरी समजलं नसलं तरी सुद्धा एक प्रकारे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. संसदेमध्ये सुद्धा चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शवली होती, परंतु आपण चर्चा तेव्हाच करणार जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जाईल अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आणि त्यामुळं संसदेमध्ये मागील 4 दिवसापासून कोणतेही काम झालं नाही आणि राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ज्या पद्धतीनं आंदोलन करून नेण्यात आलं आणि म्हणून आता राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतच इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सर्वांनी एकत्र. राम, मला एक फक्त विचारायचं आहे, हे जे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे ते बसच्या समोर करण्यात आलेलं आहे, बसना रोखण्यासाठी करण्यात आलेलं आहे की पंतप्रधानांचा निवास असेल किंवा संसदेकडे जाणाऱ्या मार्गावर हे बॅरिकेडिंग आहे? नेमकी कशी रचना आहे या सगळ्या परिसराची आम्हाला समजावून सांगशील? राहुल गांधी यांचं घर जे आहे ते सुनेरी बाग लेन या भागामध्ये आहे. आता हे सुनेरी बाग लेन म्हणजेच काय तर साधारणतः या राहुल गांधी यांचं अगोदर घर लागतं आणि त्याच्यानंतर तो डर के मारे बैरिकेड लगाए लेकिन सब जा रहे हैं वहाँ 30 जनवरी मार्ग गांधी जी के जहाँ रहते थे. क्या हम कोई झगड़ा करने नहीं जा रहे, सद्बुद्धि ले. देश के अंदर जो हालात चल रहे हैं, जो क्राइसिस चल रहे हैं, उनके बारे में कुछ सोचे देश के नेता. गांधी मौजूद है, वेणुगोपाल नजर आ रहे हैं, हम बात करने की कोशिश करते हैं. वेणु जी, पुलिस है यूसी केसी वेणुगोपाल जो है वो सबसे आगे व्यवस्था करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इतनी गहमा गहमी है और जगह नहीं है आगे बढ़ने की कि बस जो है वो आधे घंटे से रुकी हुई है. बैजू जी, पुलिस ने अलाउ किया है? नहीं किया अभी कर रहे हैं. तो पुलिस ने आगे बैरिकेड किया हुआ है, कार्यकर्ता बड़ी संख्या में है और यही वजह है कि बस जो है वो तकरीबन 10-15 मिनट में जो है वो 1 मीटर से 2 मीटर मुश्किल से बढ़ पाई है. और राहुल गांधी हमें सबसे आगे की सीट पर नजर आ रहे हैं बैठे हुए, प्रियंका गांधी भी हैं और सब लोग इंतजार कर रहे हैं कि बस जो है वो आगे बढ़े, लेकिन बस 2 वजहों से आगे नहीं बढ़ पा रही है. एक तो आगे बैरिकेड है, सुरक्षा बल जो है वो वहां पर रास्ता, और इसके बाद बड़ी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता हैं, तो इसके कारण बस जो है नहीं बढ़ पाई है. लेकिन इंतजार किया जा रहा है कि बस आगे बढ़े और ज्यादा दूर नहीं है जहां जाना है. गांधी स्मृति यहाँ से तकरीबन 1 किलोमीटर कुछ की दूरी पर है और लेकिन जो रफ्तार है ऐसे में पहुंचने में काफी वक्त लग सकता है और संभवतः प्रियंका गांधी जो है वो बाइट देने वाली है. हम सुनवाते हैं. देखिए, प्रियंका गांधी बाइट देने वाली है, हम आपको सुनवाते हैं वो क्या कहना चाहती हैं. प्रियंका जी क्या कहेंगी? आपण ही दृश्य पाहतोय. या दृश्यांमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर केसी वेणुगोपाल आणि काँग्रेसचे तमाम खासदार एका बसमध्ये बसलेले आहेत. अशा आणखीन 2 बसेस आहेत. एकूण 3 बसेसमधून विरोधी पक्षाचे सर्व खासदार राजघाटाच्या दिशेनं रवाना होत आहेत. मात्र त्यांच्या बसेस समोर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. या बसेस रोखण्यात आलेल्या आहेत.
साधारण 1 किलोमीटर अंतरावर हे राजघाट आहे, मात्र या 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी सरकार परवानगी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण ज्या पद्धतीनं पोलिसांनी रोखून धरलंय ते पाहता सहजासहजी या बसेस बाहेर पडू शकणार नाहीत अशी स्थिती आहे. पप्पू जी क्या कहना चाहते हैं? पुलिस इजाजत देगी? देखिए नहीं बकसते हैं और को क्या बकसे हैं. देखिए बहुत गहमा गहमी है और कोशिश कर रहे हैं कांग्रेस के सारे नेता कि वर्करों को आगे बढ़ाएं ताकि बस जो है वो आगे बढ़ पाए. और हालांकि अभी भी साफ नहीं है कि क्या इन सबको जाने की इजाजत मिलेगी, लेकिन बस अब धीरे धीरे आगे की तरफ बढ़ रही है. गति तक पहुंचना है इन्हें, चूंकि कांग्रेस के नेता एकूणच या घडीची अपडेट आपण पाहतोय. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा अडवलेला आहे. राहुल गांधी ज्या बसेसमधून राजघाटच्या दिशेने जात आहेत त्या बसेसना अडवण्यात आलंय. परिसरात कलम 163 लागू करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा अडवलाय. राहुल गांधींचं निवासस्थान असलेल्या सुनहरी बाग ते राजघाट हा साधारण 1 किलोमीटरचं अंतर आहे, मात्र 163 कलम लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोर्चाला जमावाला परवानगी नाही आहे. त्यामुळे त्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी हा ताफा अडवलेला आहे. आता काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे खासदार त्याचबरोबर त्याचं नेतृत्व करणारे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तयारी सुरू केलेली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा अडवलाय. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत. राम, मगाशी आपण या संपूर्ण परिसराची रचना जाणून घेत होतो, कशा पद्धतीनं आंदोलन पुढे जाणार आहे? बिलकुल सुनहरी बाग लेन इथे राहुल गांधी यांचं पण घर आहे आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर साधारणतः 1 किंवा 2 मिनिटाच्या अंतरावरच अमित शहा यांचं सुद्धा निवासस्थान आहे. आता ही सुनहरी बाग लेनचा एक रस्ता जो जातो तो थेट पार्लमेंटच्या दिशेने जातो आणि दुसरा जो रस्ता जातो तो रस्ता जातो राजघाटच्या दिशेने. परंतु मी अडखळलो का, कारण राजघाटच्या दिशेने जर जायचं असेल तर पुढे जाऊन अमित शहा यांच्या घरापासून युटर्न घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग राजघाटच्या दिशेने जावं लागतं. त्यामुळे जिथे अमित शहाचं घर आहे तिथेच मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदर राहुल गांधी यांचं निवासस्थान जे आहे तर त्याच्या काही अंतरावर पण बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. त्यामुळे 2 ठिकाणी ही बॅरिकेडिंग लावण्यात आलेली आहे. जरी राहुल गांधी यांच्या जे सर्व खासदार आणि बसेस आहेत जे बसलेले आहेत बसेसमध्ये, त्यांनी हे बॅरिकेडिंग जरी पार केलं तरी पुढचं जे बॅरिकेडिंग असणार आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेरचं हे बॅरिकेडिंग असणार आहे. आणि तो असा परिसर आहे तो रस्ता पूर्णपणे आता ब्लॉक करण्यात आलेला आहे, कारण अमित शहा यांचं घर असल्यामुळं तो संपूर्ण रस्ता नेहमी ब्लॉक असतोच. परंतु सुनहरी बाग लेन हा परिसर मात्र सुरू असतो. परंतु आताच्या या घटनेमुळे सुनहरी बाग लेन जो आहे तो सुद्धा परिसर ब्लॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे कुठेही या खासदारांना जाता येणार नाही, या नेत्यांना जाता येणार नाही. आणि आजच राम तुला थोडा वेळ थांबवतोय. राहुल गांधी आता बसमधून उतरलेत, ते थेट पोलिसांसोबत चर्चा करण्यासाठी जात आहेत. आपण तिथे काय नेमक्या घडामोडी सुरू त्या पाहूया. मेसेज दॅट द कंट्री नीड्स डेमोक्रेसी, नॉट क्रॅकडाउन, not police raj, not martial law. We want democracy to prevail over. So we are going to Gandhi Smriti to send that message. And the police has taken over the entire capital city. And there is a crackdown that is being planned. So we feel that MPs need to be on the streets to fight for the democracy, to fight for the students. आता जी दृश्य आपण पाहतोय, राहुल गांधी अखेर त्या बसमधून उतरलेले आहेत आणि राहुल गांधी आता खाली चालत जाताना दिसले होते. कदाचित ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी जात असावेत. आता रामने ज्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं, हा तो परिसर आहे सुनहरी बाग लेन जिथं राहुल गांधींचं निवासस्थान आहे. तिथून जवळच अगदी 1 ते 2 मिनिटांच्या अंतरावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि कदाचित हे आंदोलक अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन ठिय्या देऊ शकतील म्हणून कदाचित
दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि कलम 163 लागू करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की CRPCच्या 144 कलमाचा आता BNS मध्ये 163 हे रूपांतरण झालेलं आहे. त्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. राहुल गांधी बोलत आहेत. सड़क पे हैं तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं, उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को, आपके साथ है, इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। तो यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं। 30 जनवरी मार्च जाना चाहते थे, सिंबॉलिकली गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। बॅरिकेडिंग उघडत असल्याचं राहुल गांधी म्हणतायत. पता नहीं आपण हे दृश्य पाहतोय. राहुल गांधी आता राजघाटाच्या दिशेनं रवाना होत आहेत, मात्र बॅरिकेडिंग केल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. पण आता राहुल गांधींनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेवरून असं समजतंय की पोलिसांनी आता त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळते. कदाचित बॅरिकेडिंग ओपन केलं जाईल आणि कदाचित चालत जाण्यासाठी त्यांना परवानगी दिली जाईल. बसेस ज्या पद्धतीनं समोर येताना दिसत आहेत आणि पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान असल्यामुळे पोलीस दक्षता घेताना दिसत आहेत. कदाचित हे आंदोलक अमित शहांच्या घराबाहेर जाऊन ठिय्या जर दिला तर कालसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ज्या पद्धतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी ठिय्या दिला होता आणि त्यानंतर साधारण 3 ते 4 तास त्यांनी तिथे ठिय्या दिला होता आणि त्यानंतर जी परिस्थिती उद्भवली होती ती निस्तरताना दिल्ली पोलिसांच्या नाकीनऊ आले होते, सरकारच्या नाकीनऊ आले होते आणि तशीच काहीशी परिस्थिती आजही निर्माण होऊ शकते याची भीती वाटत असल्यानं कदाचित दिल्ली पोलिसांनी हा ताफा अडवलेला आहे. मात्र आता ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार बसेस पुढे जाताना दिसत आहेत. कदाचित त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं समजतंय. हळूहळू बसेस पुढे सरकताना दिसत आहेत. साधारण आता जी परिसराची रचना आहे त्यानुसार रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी ज्यावेळेला आपल्याला सांगत होते की परिसराची रचना अशी आहे, सुनेहरी बाग लेन जिथं राहुल गांधी यांचं निवासस्थान आहे तिथूनच हाकेच्या अंतरावर अगदी 1 ते 2 मिनिटात पायी जाता येईल इतक्या अंतरावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं निवासस्थान आहे आणि तिथून एक रस्ता जो जातो तो राजघाटाकडे जातो आणि त्या रस्त्यावरून हा सगळा ताफा जाणार आहे, हे सगळे आंदोलक जाणार आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित त्यांना दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात येऊ शकतं. मात्र आत्ताची जी दृश्य पाहतोय त्यानुसार आंदोलक पुढे सरकताना दिसत आहेत, बसेस पुढे सरकताना दिसत आहेत. कदाचित एखाद्या दुसऱ्या रस्त्यानं त्यांना राजघाटाकडे जाण्याची परवानगी दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला अपडेट्स कळतील. मात्र तुर्तास जी दृश्य आपण पाहतोय, राहुल गांधी ज्या बसमध्ये बसलेत ती बस पुढे सरकताना दिसतेत. या बसच्या समोर काँग्रेसचे कार्यकर्ते, खासदार हे चालत जाताना दिसत आहेत. आक्रमकपणे हे आंदोलन केलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं CJPचं आंदोलन एक प्रकारे काँग्रेस हायजॅक करू पाहतंय का अशा स्वरूपाचं चित्र या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतंय. कालही आपण पाहिलं होतं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ज्या आक्रमकतेने काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलं होतं ते पाहता CJPचं आंदोलन थोडंसं मागे पडतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती आणि पुन्हा एकदा तेच चित्र दिल्लीत पाहायला मिळतंय. काँग्रेसनं आक्रमकपणे विरोधकांना आपल्या साथीला घेत राजघाटाकडे कूच करायचं ठरवलेलं आहे. कॅन्डल मार्च काढला जाणार आहे, शांततापूर्ण आंदोलन केलं जाणार आहे असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे. काही लोक चालत जाताना दिसत आहेत, विद्यार्थ्यांचा समावेश त्यामध्ये आहेत, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सुद्धा या गर्दीमध्ये दिसत आहेत. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. राम, परवानगी मिळाली आहे का? कारण कार्यकर्ते पुढे जाताना दिसत आहेत, विद्यार्थी पुढे जाताना दिसत आहेत आणि गाड्यांचा ताफाही हळूहळू का होईना पुढे सरकतोय. बिलकुल, परंतु कन्फ्युजन खूप आहे. यासाठी
की राहुल गांधी म्हटले की आम्ही इंडिया गेटकडे जातोय, इंडिया गेटकडे आम्हाला जायचं आहे. तर दुसरीकडे त्यांचे काही खासदार जे आहेत आज मोदी जी ने भी ट्वीट किया, लेकिन कोई Already clearly said that we are ready for the talk. Mr. JP Nadda. There are 2 points to it. One is a discussion and second is accountability. Both can go hand in hand. Accountability must also be fixed. Without accountability, because this is not a one-off incident. Successive leaks have been happening. Where is the accountability is what we are asking. But they are ready for the discussion. They are saying we are. As I said, विपक्ष देना चाह रहे हैं। विपक्ष युवाओं की लड़ाई सड़क से सदन तक लड़ेगी और ये लड़ाई युवाओं के हक के लिए, उनके उज्जवल भविष्य के लिए लड़ी जा रही है और इसमें हमें कोई भी संदेह नहीं है कि इस लड़ाई को हम उसके अंतिम गंतव्य तक ले जाएंगे। और युवाओं की बात कर रहे हैं, एक अपडेट मैं दर्शकों को दे दूं और आप भी जरा इस पर रिएक्शन दीजिए। देखिए, बस को रोकने की कोशिश की जा रही है, बड़ी खबर दर्शकों को हम दे रहे हैं। बस को रोकने की कोशिश की जा रही है, हालांकि पहले बैरिकेड हटाया गया, जो बस लगी थी रास्ता दिया गया, लेकिन अब हम देख रहे हैं कि टकराव देखने को मिल रहा है सुरक्षा बलों और कांग्रेस के कार्यकर्ताओं के बीच। बड़ी संख्या यहाँ पर सुरक्षा बल व्यवस्था बनाने की कोशिश कर रहे हैं। कांग्रेस के कार्यकर्ता उत्साह में है। एक कुछ समय के लिए लगा कि जैसे बस को रोकने की कोशिश की जा रही है, लेकिन मैं माफी चाहता हूँ, वो नजर का धोखा था। फिलहाल जो बस है वो लगातार आगे की तरफ बढ़ रही है और ज्यादा दूर नहीं है। जैसा मैं बता रहा था, राहुल गांधी के आवास से 30 जनवरी मार्ग यानी गांधी स्मृति जो है वो मुश्किल से 1-1.25 किलोमीटर की दूरी है और इस रफ्तार से अब जबकि बस निकल गई है तो आधे घंटे से ज्यादा का वक्त नहीं लगेगा। और सड़क पर प्रशांत जी जरा तस्वीरों के जरिए दिखाइए, अंधेरा है लेकिन इसके बावजूद बड़ी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता सड़कों पर चल रहे हैं। सुरक्षा बल है, चूंकि ये एक बहुत संवेदनशील इलाका है। जैसा बाबा बता रहे थे, पास में ही गृह मंत्री का घर है और राहुल गांधी का भी आवास है। यहाँ इस इलाके में कई जज भी रहते हैं और इन सब के बीच प्रशांत जी वापस आइए। और ये वो बस है जो आगे की तरफ बढ़ रही है। इस बस में तमाम जो सांसद हैं, इंडिया गठबंधन के बड़े चेहरे, वो सब मौजूद हैं। राहुल गांधी मौजूद हैं और जब बस को नहीं आगे बढ़ने दिया जा रहा था, राहुल गांधी ने आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय। रेणुका चौधरी ज्या आता खाली चालत होत्या त्या पुन्हा बसमध्ये स्वार झालेल्या आहेत। राहुल गांधी ज्या बसमध्ये आहेत त्या बसमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत। या व्यतिरिक्त आणखीन 2 बसेस आहेत ज्यामध्ये काँग्रेसचे खासदार आहेत आणि इतरही विरोधी पक्षाचे खासदार आहेत। आताची जी दृश्य पाहतोय, बसचा ताफा हळूहळू पुढे जाताना दिसतोय। राजघाटाच्या दिशेने सगळे आंदोलक जाताना दिसत आहेत। आंदोलक आणि काही खासदार पायी चालत जाताना दिसत आहेत, तर काही खासदार बसमध्ये बसून पुढे जाताना दिसत आहेत। राहुल गांधींनी आता सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं बॅरिकेडिंग करण्यात आली होती, त्यांना विनंती केल्यानंतर ते आता बॅरिकेडिंग हटवत आहेत आणि आम्हाला पुढे जाण्याची परवानगी देत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार आता घटना घडताना दिसत आहेत। कार्यकर्ते पायी चालताना दिसत आहेत, खासदार आणि काही खासदार चालत जात आहेत, तर काही खासदार बसमधनं पुढे सरकत आहेत। तिथे गेल्यानंतर नेमकं काय आंदोलनाचं स्वरूप असेल याबाबत सुद्धा थोडासा संभ्रम आहे, कारण खासदारांना ज्यावेळेला माहिती मागितली त्यावेळेला खासदारी सांगतायत की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं आम्हाला करायचं आहे। तर कदाचित काहीतरी एखादं धक्कातंत्र काँग्रेस पुन्हा एकदा अवलंबू पाहते का, असाही एक अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो। सुनेरी बाग लेन परिसरातल्या राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरून आता राजघाटाच्या दिशेनं हे आंदोलक निघालेले आहेत। गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। पता नहीं आपण बघतोय की काँग्रेसनं एका आक्रमक आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। 6 वाजता राहुल गांधी यांच्या सुनेरी बाग लेन इथल्या निवासस्थानी एक बैठक पार पडली, ज्या बैठकीत काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्याचबरोबर विरोधी पक्षाचे इतरही नेते होते, इतरही खासदार होते। या सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर राजघाटावर एक शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी काही बसेस मागवण्यात आल्या। त्या 3 बसेसमधून आता खासदार
राजघाटाच्या दिशेनं रवाना होत आहेत. साधारण राहुल गांधींचं निवासस्थान ते राजघाट हा परिसर 1 ते 1.25 किलोमीटरचा आहे. मात्र ज्या पद्धतीनं गर्दी तिथं जमलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे ते पाहता हे अंतर कापाळण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. हम सब उनके साथ जाएंगे जरूर. सर क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उनको अत्याचार कर रही है. इसी संदेश को कि देश अत्याचारी सरकार का नहीं गांधी का है, इस संदेश को देने के लिए राहुल गांधी के सारे लोग इंडिया लाइन के सब नेता वहां जा रहे हैं. दोन दृश्य पाहतोय. ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून ज्या वेळेला बस पुढे जात होत्या त्यावेळची दृश्य एका विंडोमध्ये आपण बघतोय, तर दुसरीकडे आता हळूहळू का होईना आंदोलक पुढे सरकताना दिसत आहेत. पोलिसांनी खरं तर इथं बॅरिकेडिंग केली होती, मात्र ज्या वेळेला परवानगी देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला ही बॅरिकेडिंग हटवत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये थोडासा तणाव निर्माण झाला होता. मात्र बॅरिकेडिंग हटवल्यानंतर आंदोलक आता पुढे रवाना झालेले आहेत आणि या सगळ्या बसेस राजघाटाच्या दिशेनं जात आहेत. जिथं गांधीजींच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत त्या राजघाटावर हे आंदोलक जाताना दिसत आहेत. तिथं कदाचित कॅन्डल मार्च केला जाईल, तिथं कदाचित धरणं दिलं जाईल आणि सगळ्या प्रकाराचा निषेध केला जाईल. आपको क्या बोला? बेटी का कपड़ा फाड़ दो. कौन है ये गुंडा? वो हमारी बच्ची का कपड़ा फाड़ रहा है. कौन है ये गुंडा जो मेरे बच्चे को मार रहा है? क्या बोला आपको? और आप लोकसभा के एकूण 3 बसेसमध्ये खासदार राजघाटच्या दिशेनं जाताना दिसत आहेत, गांधी स्मृती भवनाच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गेल्या 2 ते 3 दिवसात हे आंदोलन आपल्या बाजूनं वळवताना दिसलेलं आहे. काँग्रेसनं एक वेगळी रणनीती आखत एकूणच विद्यार्थ्यांचा हा रोष आणि सरकार विरोधात निर्माण झालेला असंतोष आपल्या बाजूनं वळवण्यासाठी हालचाली केलेल्या आहेत आणि 2 आक्रमक आंदोलनं करत राहुल गांधी सातत्यानं चर्चेत राहत आहेत. काँग्रेसचे नेते सातत्यानं चर्चेत राहत आहेत. ज्या पद्धतीनं संपूर्ण दिवस शांततेत गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आक्रमकपणे राहुल गांधींनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. 6 वाजता त्यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावण्यात आली. काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे खासदार या बैठकीला हजर होते. सगळे खासदार तिथं जमा झाल्यानंतर हळूहळू 3 बसेस तिथं बोलवण्यात आल्या आणि ज्यावेळेला या सगळ्या आंदोलनाची कुणकुण दिल्ली पोलिसांना लागली त्यावेळेला दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तिथं बॅरिकेडिंग सुरू केली. एकूणच ही सगळी टोपोग्राफी जर बघितली, तिथला परिसर जर बघितला तर तो असा आहे. सुनहरी बाग लेनमध्ये राहुल गांधींचं निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे हा परिसर पूर्ण सिक्युरिटीनी टाईट असा परिसर असतो. आणि आत्ताचे जे ताजे अपडेट समोर आलेले आहेत त्यानुसार राजघाटाकडे हा कॅन्डल मार्च जात नसून तो गांधी स्मृती भवनाकडे चाललेला आहे. आत्ताची ताजी अपडेट समोर आलेली आहे. आमच्या प्रतिनिधींकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार राजघाटाऐवजी आता गांधी स्मृती भवनाकडे जाण्याची त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. सुनहरी बाग लेन ते गांधी स्मृती भवन या ठिकाणी हा मार्च आता निघालेला आहे. काँग्रेसचे खासदार या बसेसमध्ये स्वार होऊन पुढे निघत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते इतरही काही खासदार चालत जाताना पुढे दिसत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे कारण दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांनी कडक केलेला आहे. कोणत्याही प्रकारे आंदोलक या रस्त्याच्या बाहेर पडणार नाहीत याची काळजी तिथे कार्यकर्त्यांनी एकत्र आलेले आहेत आणि हे पाहतोय आपण गांधी स्मृती आहे, म्युझियम आहे आणि याच ठिकाणी महात्मा गांधी यांनी 144 दिवस इथे वास्तव्य केलं होतं आणि अंतिम श्वास सुद्धा त्यांनी याच ठिकाणी घेतला होता. इथं त्यांचं एक प्रार्थनास्थळ सुद्धा आहे, त्याचबरोबर संग्रहालय आहे आणि या संग्रहालयामध्ये त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. त्यांचा पुतळा पण या ठिकाणी आहे आणि म्हणूनच इथे गांधी स्मृती या ठिकाणी हे सर्व खासदार जे आहेत राहुल गांधींच्या सह ते येऊन इथे आंदोलन करणार असल्याचं माहिती मिळेल. आपण पाहतोय की हे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये महिला पण आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा जे आहे ते जे नीट प्रकरणामध्ये केंद्र सरकारचा कारभार जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय. त्याच्यामुळे हे घोषणाबाजी जी आहे ते सुरू केलेलं आहे. अमित शहा माफी अशा सुद्धा घोषणा जी आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि इथे मार्ग या ठिकाणी आता हे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे आलेले आहेत आपण पाहतोय आणि एकीकडे संसदेमध्ये तर दुसरीकडे गांधी स्मृती या ठिकाणी
हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते चालू आहे. त्यामुळे एकीकडे संसदेमध्ये तर दुसरीकडे रस्त्यावर हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि आजच या संदर्भामध्ये एनएसए लावण्याच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्यामुळे डिटेल कोणालाही केलं ते केलं जाऊ सकते यहाँ पे अभी तक राहुल गांधी पहुंचे नहीं है, वहाँ पे उनको रोका गया है। अभी राहुल जी को पीछे रोकने का प्रयास किया गया था। बहुत भारी संख्या में सब लोग वहाँ पर पहुंचे, जिसको देखते हुए प्रशासन ने उन्हें फिर दोबारा अलाउ किया हुआ है। बीच में भी राहुल गांधी जी वहाँ पर हैं, वहाँ से हम होकर के आए, वहाँ से वो निकल चुके हैं। अभी उनके पीछे काफी भीड़ जगह जगह, क्योंकि इन्होंने पुलिस ने कानबाई जगह जगह पे लगाई हुई है, तो वहां से राहुल जी निकल चुके हैं। वैसे बीच में रोका गया था कानबाई लगा करके। हम बहुत संख्या में लोग हैं वहाँ पर, जगह जगह पर आ रहे हैं। अच्छा, लेकिन यहाँ पे क्या करेंगे? आज रात यहाँ पे रुकेंगे या फिर किस तरह से? जो आदेश होगा, अगर रुकने का हमें आदेश होगा तो पूरी रात यहीं पर गुजारेंगे। लेकिन जब तक छात्रों के प्रति धर्मेंद्र प्रधान का इस्तीफे को लेकर के निर्णय इनका साफ नहीं होता, ये लड़ाई हम शांत करने का काम नहीं करेंगे। पेपर लीक डिजाइन अभी तक करने से मना नहीं तो ये जारी रहेगा जब तक आपण पाहतोय की कसं घोषणाबाजी चालू आहे. पेपर लीक झाल्याच्या प्रकरणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि इथेच बसता आहेत. ठिय्या मांडला आहे या संपूर्ण परिसरामध्ये. रस्त्यामध्ये तर त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. या काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मांडलेला आहे. आपण पाहतोय की राजीनामा केल्याशिवाय हा संपूर्ण रस्ता आहे आणि या रस्त्यावरच हे संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते बसलेले आहेत. आता ते आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांना काय म्हणलं क्या ये रिजाइन तब तक आप यहाँ से उठोगे नहीं? हम सब लोग इसीलिए बैठे हुए जब तक ये निर्णय नहीं लेंगे और जब तक हमारे बड़े नेता को हमें आदेश नहीं करेंगे तब तक हम यहाँ से हिलने वाले नहीं है। जो नेता हमारे बड़े आदेश देंगे आकर के, उसके बाद हम ये निर्णय लेंगे। ऐसे उठना है नहीं उठना। रास्ता पूरा ब्लॉक हो जा रहा है क्या? इस आंदोलन की वजह से ये रास्ता जो है वो पूरा ब्लॉक हो जा रहा है। बिल ये क्या ब्लॉक हो रहा है? क्या ब्लॉक हो रहा है? ये रोड ब्लॉक हो रहा है। चार दोनों तरफ से बैरिकेडिंग लगी हुई है। ऐसे थोड़ी नहीं गांधी स्मृति पे आए हैं आप, समझो आप क्या आवाज उठाओ। यूथ, ये जो यूथ है उसके लिए है। लेकिन अभी तक चर्चाएं चल रही है, लेकिन डिजाइन जो है वो लेने के मूड में सरकार नहीं दिख रही है। सरकार कहते हैं कि चर्चाएं करेंगे, सरकार कहते हैं कि चर्चाएं करेंगे, लेकिन डिजाइन लेने के मूड में सरकार चर्चा नहीं कर सकती। कायर है सरकार। आप बताइए, ये भारत देश युवाओं का देश है। अगर युवा आज सड़कों पर है और धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं ले रही है सरकार, तो इससे ज्यादा कायर की क्या बात है? आप बताइए। मैं पूछना चाहता हूँ, डंडे बरसा रहे हैं, राहुल जी को लीडर ऑपोजिशन को घसीट रहे हैं, कहाँ रहेगी डेमोक्रेसी? बताइए आप। जब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता, जब तक ये आंदोलन रुकने वाला नहीं है। युवाओं की आवाज, छात्रों की गूंज राहुल गांधी है। लेकिन राहुल गांधी के यहाँ पे जैसे ही निकले थे वैसे ही वहाँ पे दोनों तरफ जो है वो बैरिकेड्स लगाए गए हैं, उनका काफिला रोका गया है। राहुल जी से डरती है सरकार, राहुल जी को बोलने नहीं दे रहे। राहुल जी को बताइए, आज हम 30 जनवरी लेने आए हैं। हर दिन कत्ल हो रहा है देश में, हर दिन मर्डर हो रहा है। ये मानिए आप, आज डेमोक्रेसी का मर्डर हो चुका है, खत्म हो गया। आज अगर राहुल गांधी सड़कों पे ना हो और युवाओं की आवाज ना बने तो कौन है देश का भला करने वाला? बताइए आप। इसलिए सरकार, इनका पसीना तक नहीं गिर रहा। और हमारे देश के नेता का इतिहास आया, उन्होंने अपना खून बहाया देश के लिए, और राहुल गांधी जी ने भी आज छात्रों की लड़ाई के लिए अपना खून बहाने का काम किया। ठिय्या मांडलेला आहे गांधी स्मृतीच्या समोर जे आहे आणि त्या याच्यामध्ये महिला कार्यकर्ते सुद्धा इथे सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत राजीनामा घेणार आणि तोपर्यंत इथून उठणार नाही अशा प्रकारच्या इथे घोषणा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या आता इथे कार्यकर्त्यांची गर्दी जी वाढत चाललेली आहे आणि इथून हलणार नाही असा हा कार्यकर्त्यांचा दावा करण्यात आलेला आहे. आतमध्ये गांधी स्मृती आहे जिथे गांधीने 144 दिवस इथे काढलेले आहेत, इथे वास्तव्य केलं होतं आणि इथे त्यांच्या आठवणी आहेत. त्याच्या बाहेर
हे आंदोलन जे आहे हे कार्यकर्त्यांचे आपल्याला दिसून येते. काँग्रेसचे एनयूसीचे कार्यकर्ते आहेत, महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आंदोलन जे काही इथं सुरू केलं आहे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत ते बुकेसने निघाले होते, मात्र त्यांना 2 वेळेस रोखण्यात आलं आणि पुढे येऊ दिलं नाही. क्या करेंगे कि राहुल गांधी जो है वहां से निकले हैं लेकिन अभी तक आए नहीं है, बैरिकेडिंग सारी दिल्ली जाम कर देंगे, तब भी युवा सड़कों पे हैं और इनको सबक सिखाएंगे हम। आज यहाँ पे आने वाले थे और गांधी स्मृति में राहुल गांधी और सभी लोग यहाँ पे आकर हमें तो यही पता लगा था कि गांधी स्मृति आने वाले हैं और हम लोग सभी इंतजार कर रहे हैं। तो क्या होगा कि आज रात आप यहीं पे रहेंगे क्या? आज रात नहीं, जब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं हो जाता हम लोग सड़कों पे हैं। जस्टिस आणि धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देतात नाही तोपर्यंत हालणार नाही.